दिव्याला सांगा स्वतःच्या घरी परत जा. विशालची माफी मागितली तर? अजिबात नाही कर्नल साहेब, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळलं तर खूप बरं होईल. विशाल बहुधा दिशा भरकटलाय. समारंभात महिला पत्रकाराने तुमची चांगलीच खरडपट्टी काढली होती. ती बरोबर बोलली होती. बरोबर होतं तिचं की दयालराव, तुम्ही प्रॅक्टिकल माणूस नाही आहात. ही व्हिडिओ सीडी तुम्ही टेलिकास्ट करून संपूर्ण जगाला दाखवू शकता. तुम्हाला माहिती आहे ही सीडी टेलिकास्ट झाली तर काय होईल? चंद्रा कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. हेच हवंय तुम्हाला? ग्रेट. तुम्ही तर माझा तिरस्कार करत होता, पण आज मला कळू शकेल का की तुम्ही तुमच्या पतीविरुद्ध मला का भडकवताय? जेणेकरून डॉक्टर विशाल आणि त्यांच्यासारख्या अनेक डॉक्टरांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळावी म्हणून. शिवाय नर्सिंग होम्समध्ये होणारी हत्याकांड बंद व्हावीत म्हणून. आणि आपल्या भारतीय समाजात मुलींना जन्म घेता यावा म्हणून. म्हणजे तुम्ही तुमच्या पॉलिटिकल अँबिशनसाठी आपल्या पतीचा बळी द्यायला तयार आहात, हो ना? वा नारी वा, तुझी अनेक रूपे आहेत. म्हणूनच सांगते मिस्टर भास्कर, तुम्ही पण महिलांना मान द्यायला शिका. नाहीतर शोना मालाकार सारख्या रडत असलेल्या महिलांनी जर चंडिकेचं रूप धारण केलं ना, तर पायाखाली तुडवून टाकतील तुम्हाला. हॅलो मिशेल, तू शोनाचा काय बंदोबस्त केलायस? शोनासाठी अस्वस्थ व्हायचं काहीही कारण नाहीये. आता तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. तुमचे ग्रह आता पुन्हा एकदा फिरले. आता काय झालंय? तुमच्या दुर्दैवाची सीडी पुन्हा चालत माझ्याकडे आलीये. म्हणजे काय? तुमची सुस्वभावी पत्नी त्या स्टिंग ऑपरेशनची सीडी मला देऊन गेली आहे. मला पुन्हा ब्लॅकमेल करतो आहेस का तू? तुम्हाला काय वाटतं? हे बघ मिशेल, विचार सुद्धा करू नकोस, कारण तू जर असं केलंस तर मी तुझी सगळी कारस्थानं जगासमोर उघड करेन. अशा धमक्या मला देऊ नका डॉक्टर विशाल. मी काही करो अथवा न करो ती नंतरची गोष्ट आहे, पण तुमची पत्नी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. त्याची काळजी तू करू नकोस. तो माझा प्रश्न आहे, समजलास? आणि हो, जर ती सीडी तुझ्याकडे आहे तर ती लगेच जाळून टाक अँड जस्ट फॉरगेट अबाउट इट. या विषयावर मी तुझ्याशी नंतर बोलेन. बाय. डॉक्टर दिव्याच आल्या नाहीयेत आणि शिवाय मला या प्रकरणात काही दम दिसत नाहीये. लोकही साथ देणार नाहीत. कन्या भ्रूण हत्या, सिलेक्टिव्ह अबॉर्शन वगैरे जवळजवळ सगळ्याच स्त्रियांना हा अनुभव आलेला असतो.
त्यांच्या समोर जर तुम्ही इल्लीगल अबॉर्शन बाबत बोललात तर त्या दुर्लक्ष करतील. इतरांची काळजी तुम्ही करू नका मिसेस बन्सल. तुम्ही फक्त तुमच्या मतावर ठाम राहा, कारण आज आपण एका नवीन युद्धाची घोषणा करणार आहोत. पण सॉलिड प्रूफ असल्याशिवाय आपण एखाद्यावर आरोप कसा काय करू शकतो? तो पुरावा सुद्धा आहे आपल्याकडे. फक्त गरज आहे ती एका इच्छाशक्तीची. पण तुम्हाला वाटतं की अशाने आपण बेकायदेशीर गर्भपात रोखू शकू? मला तर खात्री आहे की जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर आपण हे चित्र बदलू शकतो. आपण प्रामाणिक निष्ठा ठेवून एक आंदोलन सुरू करूया आणि सगळ्यात आधी आपल्या निशाण्यावर असतील अशी नर्सिंग होम्स जिथे बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंग चाचण्या होतात. आपण त्यांचं खरं रूप जगाला दाखवू. माफ करा डॉक्टर दिव्या, पण आपण स्वतःच कलंकित असताना दुसऱ्यांवर चिखलफेक कशी काय करू शकतो? लोकांना बोलण्याची संधीच मिळणार नाही, कारण महिला मुक्तीचा अंतिम लढा वंदना नर्सिंग होम पासून सुरू होईल. पण तुमचे पती? अहो, नाती गोती तर खूप उशिरा येतात मिसेस बन्सल. सगळ्यात आधी असतं आपलं अस्तित्व, आपली प्रतिमा. आणि आज आपण सर्व इथे शपथ घेणार आहोत की आपण आपल्या प्रतिमेची, आपल्या अस्तित्वाची लढाई स्वतः लढू. सांगा, तुम्ही माझ्या बरोबर आहात? हो हो, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. हो हो, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. शोना, आपण सर्व काळाच्या हातातल्या बाहुल्या आहोत. हे प्रकरण तू एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. तुला हवं तर माझ्याकडे परत येऊ शकतेस. मी अजूनही तुझी वाट पाहतोय. कधीच नाही. अशी स्वप्न बघणं सोडून दे मिशेल. शोना, तू आधीच एवढी दुःख सहन केलीयस. किती सहन करशील? आणि आता इथे राहून तू काय करणार आहेस? मी माझी हनी परत मिळवल्याशिवाय कुठेही जाणार नाही. मला माझी मुलगी परत हवी आहे. नाहीतर मी माझा तरी जीव देईन किंवा मग तुझा तरी जीव घेईन. मी काय केलंय? मिशेल, तुला तर कधीच माझी मुलगी नको होती. तूच माझ्या मुलीचं अपहरण केलंयस. तूच माझी शोना, मुलगी. मी काहीही केलं नाहीये. यात नक्कीच डॉक्टर विशालचा हात आहे. तोच असे काळे धंदे करतो. डॉक्टर दिव्याने मीडियामध्ये डॉक्टर विशालच्या विरोधात मोर्चा काढलाय. आता तुझे इथं राहणं योग्य नाही. तुझी बहीण तुला घ्यायला आलीये. तू तिच्यासोबत तुझ्या घरी परत जा. मला फितवण्याचा प्रयत्न करू नकोस मिशेल. तूच माझ्या मुलीला मारलंस. मला माहितीये तूच मारलंस. यू शट अप. हे मी संपूर्ण जगाला ओरडून ओरडून सांगेन. ओरडून काय होणार आहे? जग काय मला फासावर लटकवणार आहे? शोना, आता वेळ आलीये तू तुझं जुनं आयुष्य विसरून एका नवीन आयुष्याची सुरुवात करावीस. माझ्या आयुष्यातली सगळी स्वप्न उधळून तू मला नवीन सुरुवात करायला सांगतोय? कारण याशिवाय दुसरा मार्गच उरला नाहीये शोना. तुला हवं असेल तर तू माझ्यासोबत पॅरिसला येऊ शकतेस. मी माझ्या डॅडींकडे परत जाण्याचा निर्णय घेतलाय. कधीच नाही मिशेल, कधीच नाही. मी तुझी सावली देखील माझ्या आयुष्यावर पडू देणार नाही. शोना, अशी किती दिवस दारोदार फिरत राहणार आहेस तू? शोना, माझं ऐक आणि तुझ्या बहिणी बरोबर तुझ्या घरी परत जा. यातच तुझं भलं आहे. भलं? माझं भलं? मी तुझा जीव घेईन मिशेल. शुद्धीवर ये शोना. मला माझी मुलगी परत आणून दे मिशेल. शोना, मी काहीही केलं नाहीये. तू चल शोना इथून. चल शोना इथून. मिशेल नाही जायचंय. चल मला इथून. सोड मिशेल. नाही जायचंय मला. शोनाताई, हाय. अगं, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. टीना, तू केव्हा आलीस? आजच दुपारी. तुला कोणी बोलवलं? मिशेलने? ओहो, मिशेल कडून सगळी माहिती काढल्यानंतर आईनेच तर मला पाठवलंय तुला घेऊन जायला. तिने तुला माफ केलंय ताई. तू खरं सांगतेस? आणि ते सगळं तुला घरी गेल्यावर समजेलच.
अरे आज तर हिचं तोंड काळं केल्याशिवाय सोडायचंच नाही. लावा गं, सोडू नका अजिबात. हा अगं पकडा हिला सगळ्यांनी. लक्ष्मी तू याच लायकीची आहेस. आता मर जाऊन कुठेतरी. स्वतःच्या बापाला तर खाल्लं, आता माहिती आहे कशाला इथे आली ते. अगं जा जाऊन कुठेतरी थोबड काळं कर. तुझ्या पापामुळे आपला प्राण त्यागला. आज या घरात 2 माणसं मेली. आजपासून तूही मेलीस. चल चाल देऊ या घरातून. आणि एकदा का माणूस मेलो की ते परत कधी येत नाही. चल चाल देऊ. साथीदारांनो, डॉक्टर विशाल तर बाहेर येत नाहीयेत. मला वाटतं आपल्यालाच आत जावं लागेल. चला आपण जाऊया.
थांबा. तुम्ही परवानगीशिवाय आज जाऊ शकत नाहीत. डॉक्टर विशालला बाहेर बोलवा. थांबा. डॉक्टर विशाल हॉस्पिटलमध्ये नाहीयेत. साथीदारांनो, आपण इथेच बसून त्यांची वाट पाहूया. डॉक्टर विशाल, डॉक्टर विशाल, डॉक्टर विशाल, डॉक्टर विशाल, वंदना नर्सिंग होम, नर्सिंग होम, भ्रूण हत्या, भ्रूण हत्या, भ्रूण हत्या, भ्रूण हत्या, दोषांना दोषांना. डॉक्टर विशाल, डॉक्टर विशाल, डॉक्टर विशाल, वंदना नर्सिंग होम. शांत व्हा, शांत व्हा तुम्ही सगळे. शांत व्हा. आरडाओरडा नकोय. शांत व्हा सगळ्यांनी. शांत व्हा. काही गडबड नकोय आता. शांत व्हा तुम्ही. शांत राहायचं. हे पहा, जर डॉक्टर विशालने चूक केली असेल तर त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळेल. हो ना. तुम्हाला न्याय मिळेल, मी खात्री देतो. पण आता तुम्ही शांत व्हा. गोंधळ नकोय. काय झालं इन्स्पेक्टर? डॉक्टर विशाल कुठे आहे? डॉक्टर विशाल का? अरे बावळटा, तुला जेवढं विचारलं तेवढं सांग. डॉक्टर विशाल कुठे आहेत? पण झालंय तरी काय? नंतर सांगतो. तुम्ही शांत व्हा. आरडाओरडा नकोय. मी खात्री देतो सर्वांना न्याय मिळेल. ठीक आहे? आता गोंधळ करू नका. आता मी तुम्हाला तुमचा मुलगा बनवून दाखवेन. अगं, तू माझा मुलगाच आहेस. माझा मुलगा. बाळा, माझ्या चितेला तूच अग्नी देशील. हो बाबा, तुमच्या चितेला तुमचा हा मुलगाच अग्नी देईल. मरायचं आहे तुला? मरणार नाहीस. लाख प्रयत्न केलेस तरीही मरणार नाहीस. अगं, तुझा तर पुनर्जन्म झालाय. ऐक, आता शांतपणे ऐक. तुझ्या नव्या जन्माचा आवाज ऐक. शोना, चल बेटा, हात तोंड धुवून घे आणि कपडे बदल. चल. आणि बघ ना आई, किती अशक्त झाली शोनाताई. पण मन सशक्त आहे तिचं. वादळांशी झुंज देऊनही तटस्थ आहे ती, अगदी तिच्या आईसारखी. अरे, नंदाताई कुठे आहे? हा, मी बघून येते. नंदाताई, पाहिलंस का कोण आले ते? नंदाताई. तू लग्न केलंस? शोना, मूल कुठे आहे तुझं? सांग ना बाळा. त्या डॉक्टर कुटुंबाने ते मूल दत्तक घेतलं? शोना, माझी मुलगी हरवली आई. माझी मुलगी हरवली. मूल हरवलं? अगं, जे मूल तू 9 महिने तुझ्या गर्भात वाढवलंस, ज्याच्यासाठी समाजाची निंदा सहन केलीस,
ते मूल हरवलंस तू. मुलगा होता की मुलगी? नाही. जे झालं ते चांगलंच झालं शोना. मुलीला वाढवणं हे तसंही सोपं नसतं शोना. तुला या गोष्टीची जाणीव झाली ना की एक आई कशी असते. आता माझं दुःख तुझ्या लक्षात येते ना. रडू नकोस, रडू नकोस. एका नवीन आयुष्याची सुरुवात कर. रडू नकोस. मी माझ्या मुलीशिवाय नाही राहू शकत आहे. मला तिची खूप आठवण येते. मला ती फक्त एकदा चेहरा दाखवून गेली. माहित नाही ती कुठे असेल, कशी असेल. आई माझी राणी. आता समजलं ना बेटा तुला की मुलं जेव्हा भरकटतात तेव्हा आई बापाच्या मनावर किती आघात होतात ते. झालं ते विसरून जा. ही तर सुरुवात आहे. अजूनही तुम्ही सुधारा, नाहीतर कोणाला तोंडही दाखवू शकणार नाही. आणि देव ना करो दिव्या, पण कदाचित तुलाही आयुष्यभर तुझ्या बापाच्या खांद्यावर आपलं जीवन कंठावं लागेल. स्वतःचं नुकसान करून तू कुणाचंही नुकसान करू शकत नाहीस दिव्या. आणि नात्यांचे बंध एकदा का तुटले ना तर ते पुन्हा जोडता येत नाहीत. नात्यांचं आत्म्याला ओझं वाटू लागलं ना तर त्यांना तोडणंच चांगलं असतं बाबा.